पतित पावन अनाथाच्या नाथा, पतित पावन अनाथाच्या नाथा, चरणावरी रे तुझ्या ठेविला माथा, चरणावरी रे तुझ्या ठेविला माथा, आळवितो मी तुझला आता, आळवितो मी तुझला आता, तुझला आता, देई दर्शन, देई दर्शन. आता हृदय आपले चौफाळून या भले, वरी भैसव पावले श्री गुरुची. बरं का, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या ज्या कीर्ती जगामध्ये, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काढी, आता ऐसे कोणी होणे नाही. बाबांच्या बाबतीत सांगायचं जर म्हटलं तर अमृताला सुद्धा फिके पडेल शब्द, असे त्यांचे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे ते गोड बोलत होते. नुसतंच मराठीतून नाही तर संस्कृत मधून त्यांचा गाढा अभ्यास असा होता. 1962 साली ज्या वेळेला ते आमच्या पारशीवाडी, ठाणा पारशीवाडी येथे आले आणि एका गल्लीमध्ये त्यांनी सप्ताह सुरू केला. आणि तो सप्ताह सुरू करत असताना ते प्रत्येक वर्षी आणि माझ्या घरी यायचे. माझं घर नाही, देवाने दिलेलं घर, त्या घरी यायचे आणि नेहमी सांगायचे एक नंदाताई ज्ञानेश्वरी अगदी रोज वाचावी, एक तरी ओवी वाचत जायची, त्यामुळे आपल्याला फार खूप तुम्हाला अनुभव येईल म्हणून. आणि पारशीवाडी सोडल्याच्या नंतर पुन्हा माझ्या सान्निध्यात म्हणजे मी 65 सालापासून त्यांच्याबरोबर पायी वारी केली. अक्षरशः माझी परिस्थिती म्हणजे मी शून्यातून आज इथपर्यंत येते, ते शून्यातून वर आलेली आहे. काहीही नव्हतं, पण बाबांच्या पदस्पर्शाने आमचं घर पुनीत झालं. संपूर्ण 100 माणसाच्या कुटुंबात मी एकटी माळकरी होते, पण ज्या वेळेला बाबांचे पाय लागले त्यावेळेला 100 माणसं माळकरी झाली. ही बाबांची पुण्य आहे. विशेषतः म्हटलं तर मी फक्त आणि फक्त बाबांना एकच मागणी मागितली का बाबा मला काही नाही मिळालं तरी चालेल, पण माझा जो मालक आहे तो माळकरी झाला पाहिजे प्रथमतः. आणि ते तसंच झालं. अगदी माझ्या मनासारखं झालं. वारी करायला लागले, ते स्वतःसुद्धा वारीला यायला लागले. माझ्या अगोदर कीर्तनाला नंबर लावायचं, संपूर्ण कीर्तन लिहून आणायचं, लिहून ते घेऊन यायचे आणि मग मला म्हणायचे वाच बाबांनी काय लिहिले. बाबा संस्कृतमध्ये सकाळचे पहिले पाठ म्हणजे त्यांच्या ओव्या चालायचे, ते संस्कृतचे श्लोक चालायचे आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला आम्हाला त्याचं विश्लेषण करून सांगायचे. बाबा मला म्हटले पहा नंदाताई, उंची घराची वाढवायची नाही, उंची परमार्थाची वाढवायची. परमार्थात बघत असताना उंच पाहायचं, संसारात बघत असताना खाली पाहायचं, त्यावेळेलाच आपण उंची पोचते आपली. आणि आपल्याला देह दिला देवे भजना गोमटा, गोमटा देह जो दिलेला आहे तो आपल्याला भजनासाठी दिलेला आहे, तर त्याचा वापर भजनासाठीच करायचा. संसार तर सगळेच करत असतात, पशु काय पाप पुण्य जाणती. मग हे हा जो देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे बरं का, मग तो देह जर कशाला लावायचा असेल तर भगवंताच्याच कारणे लावायचा. आणि आता जे मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही निश्चितपणे ऐका. मला म्हटले की त्यावेळेला आता निश्चिंतीनो पावलो विसावाला, बरं का, असा आपला देह झाला पाहिजे. बाबांनी सांगितलं नंदाताई आता पारायणाला सुरुवात केली आहे ना, तर कमीत कमी 108 पारायणाचं तुम्ही काय करा, संकल्प सोडा. बाबांनी माझ्याकडून संकल्प सोडून घेतला आणि आता मी आळंदी क्षेत्रामध्ये अगदी प्रामाणिकपणे माऊलीला स्मरून सांगते की आत्तापर्यंत 1000च्या पुढे माझी पारायण सलग पारायण जी आहेत, मी 3 दिवसामध्ये पारायण केलं. एक दिवसामध्ये सुद्धा पारायण केलं. ज्या वेळेला मी माझ्या मुलाकडे कॅलिफोर्नियाला गेले त्यावेळेला मी तिथे 7 पारायण एकेका दिवसामध्ये ज्ञानेश्वरीची केली. पहाटे 3 वाजता बसायची तर रात्री 10:30-11 वाजता उठायची, पण पूर्ण करीपर्यंत उठायचे नाही. हा माझ्यावरचा बाबांचा केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसे माय, धर्म त्यांचे देखिले पाय, म्हणून आले आदेशा. बाबांना एवढं बरं वाटलं की बाबा मला म्हटले सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व परिपूर्ण मनोरथ, तुमचे सगळे मनोरथ भगवान परमात्म्याने पूर्ण केलेले आहेत. आता फक्त परमार्थाची उंची वाढवा. मी खरोखर म्हणजे सांगू नाही बरं का, स्वकीर्ती कानी ऐकू पण नाही आणि सांगू पण नाही, पण आता बाबांसाठी सांगायचं म्हणजे की झोपेतून उठले तर मी मागे आत्ता झोपण्यापूर्वी
कोणत्या ओवीवरती काय बोलत होते ते झोपेतून जागे, झोप लागते आणि झोप उठली का मला आठवण येते बरोबर का एवढा बाबांचा माझ्या मस्तकावरती हात पडलेला आहे की मी ह्या ओवीला ह्या इथे आले होते म्हणून. एवढे बाबांचे अनंत उपकार आहेत. बाबांना जर मी दिंडीत दिसले नाही, वारीत जर दिसले नाही तर मला बाबांनी पुण्यावरनं फोन करावा. एकदा पुण्यावरून फोन केला, नंदाताई तुम्ही दिंडीला आल्या नाही, पारीला आल्या नाहीत, का बरं आल्या नाही? म्हटलं बाबा माझं नातू आहे त्याचं ॲडमिशन झालं नाही. तेवढंच ना, बाबांनी तिकडे फोन करावा. का बरं करावा? एवढं बाबांचं अल्लट प्रेम होतं. किती प्रेम होतं की स्वतःच्या मुलांवर सुद्धा नाही, किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन. त्यांच्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे. आणि जे काही आपले आईवडीलसुद्धा करू शकत नाही ते आणि बाबांनी आमच्यासाठी केलेलं आहे, संपूर्ण सगळ्यांसाठीच केलेलं आहे. माझा ॲक्सिडंट ज्या वेळेला झाला 1975 साली, त्यावेळेला बाबांनी माझे 2 हात धरून मला एका बाजूने बाबांनी धरावं, एका बाजूने शिंदे अण्णांनी धरावं आणि चालायला लावावं. ही कीर्ती कशाची आहे? ही बाबांची आहे. बाबांनी इतकं केलेलं आहे, माझ्यासाठीच नव्हे तर साऱ्या जगासाठी बाबांनी इतकं केलं की हे वैभव कोण कमवू शकणार आहे? किती जन्म गेले तरी आपण कमवू शकू का? पैसे किती येतील? द्रव्य संपत्ती एका जन्माची, शेवटी अधोगती. पुण्य संपत्ती अनेक जन्माची आणि ज्ञान संपत्ती जन्मांतराची आहे, ती केव्हाच न संपणारी आहे. असं बाबांनी आमच्यासाठी खूप प्रेरणा केलेली आहे. कारण पेरलं तरच उगवत असतं आणि बाबांचा हात कृपा कटाक्षे निहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रुक्मा देवीवरे भक्ता दिदले वरदान. असं भक्तांना आणि आम्हाला सगळ्यांना काय दिलेलं आहे? त्यांनी वरदान दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं का पहा नंदाताई, भक्ती करत असताना सोपटी भक्ती करायची नाही. माझे भक्तिविण जळो त्याचे जे आले पण का पृथ्वीवरी पाषाण नव्हती काय, कणेविण सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे ओखटे ओस नगर रायाचे. म्हणून सोपट्या कणसासारखी भक्ती करायची नाही. भक्ती कशी अखंड करायची, कारण त्याच्यावरती त्या ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही आहे. ऐसे जे ज्ञान पवित्र निधान, जे विटाळले मन चोख की जे. आपल्या मनाला जर विटाळ झालेला असेल तर तो चोख फक्त ज्ञानाने आणि ज्ञानानेच होतो. म्हणून त्याच्यासाठी काय करावे? धरावे संताचे ते पाय. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. असं बाबांनी आमच्यासाठी दिलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. निष्काम कर्मयोगी ज्ञानमूर्ती हरिभक्त पराय गोविंद महाराज की जय. रामकृष्ण हरी. अलकाताई, रामकृष्ण हरी. आपलं पूर्ण नाव सांगा. अलका जगन हिवरकर. निष्काम कर्मयोगी हरिभक्तपराय गुरुवर्य वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्याविषयी तुम्ही आता कमीत कमी 2 मिनिटं तुमचे अनुभव सांगा. आता 2 मिनटं म्हणजे आता खूप स्वभावाने छान होते ते, बोलायला याला त्याला, किंवा यायचं असेल तर आधी निरोप यायचा. मला जेवायला बेसन भाकरी पण, असं त्यांचे हट्ट नसायचे. काही पण असू द्या, जेवण बेसन भाकरी कर, चटणी काही पण, असं म्हणजे त्यांचं हे नव्हतं. जेवायच्या बाबतीत, बसायचं उठायच्या बाबतीत कसलंच काय नव्हतं त्यांचं. खूप म्हणजे कसे पण आपले साधे एकदम असायचे. आणि बाबा गाडीने यायचे का बसने यायचे? बसने, पहिले बसनेच यायचे. बसनेच, नंतर गाडी खूप उशिरा गाडी झाली त्यांची. तरी किती वर्षापासून तुमचा समन्वय होता त्यांच्यासोबत? आमचं तरी 40 वर्ष. 40 वर्ष. 40 वर्ष. 1985 आमची कामं व्हायची. धर्मशाळा पण नव्हती याची पण. पंढरपूरची पण ही जागा घेतली तर आम्ही इथं होतो पहिलं. म्हणजे पाया खांदे झाले ना तेव्हापासून आम्ही इथं येतोय म्हणजे बाबांच्या बरोबर. अरे बाबा. हो, तेवढं बाबा आपल्याला बोलले पंढरपूरला पण सुरुवात झाली तिची. पंढरपूर पासून कार्तिकी वारीला जायचं. धर्मशाळा बांधली तेव्हा कसं? तिकडची तेव्हा हे जायचे मधून. तेव्हा ही धर्मशाळा होती ना तेव्हा? आणि ही नव्हती, तिकडे होती, त्या बाजूला होती. पंढरपूरचीच झाली आधी. पहिली पंढरपूर. नाही, जुनी होती नाही ते, तिकडे वर तिकडे वर होती लांब, जुनी होती खूप. नंतर त्यांनी हे जागा घेतली. मग ते काढले आणि ते जागा घेऊन यांनी मंदिराचं काम केलं चालू. पण खूप म्हणजे आता सांगायला तर जागाच म्हणजे बाबा कसे ही पायाखांनी केली ना, आम्ही सगळे होते म्हणजे सप्त्याला. आणि शेवटच्या दिवशी निघालो ना
तर बाबा म्हणतात नाही माझ्या मुली चालल्या सासरी आता. एवढ्यापर्यंत म्हणजे खूप मी म्हणते आई वडील पण नसून एवढे विचारते, एवढं विचारायचे ते कसं चाललंय काय चाललंय. आणि पोरं ठाण्यामध्ये कसे? जेव्हा ते कीर्तनाला यायचे ना तेव्हा त्यांनी इतक्या लोकांना मार्गाला लावलं सगळं. की ठाण्यातले लोक त्यांना फॅमिली डॉक्टर म्हणूनच हो. असे म्हणायचे आमच्या फॅमिली हा हो ते सगळे त्यांनी सप्ते चालू केले ठाण्यामध्ये. सप्ते चालू केले, कितीतरी मंदिरं त्यांनी उभारले. तुम्ही काय घाबरता, एवढीशी जागा आहे, मंदिर तुम्ही एकदा बांधा. ठाण्यामध्ये काय होईल 35 शब्द बघूया. चालू केले 35. हा, आणि तेव्हा तर त्यांचं काहीच कुठे शून्य होतं बरं का. काहीच नव्हतं त्यांना म्हणजे काय माहिती कुठली सिद्धी प्राप्त झाली नाही, बाबा काय नाही. बोलले तर ते त्यांनी काम पत्ते व्हायचं. व्हायचं म्हणजे अनुभव आहे. त्यांच्या मुखातून निघालेलं जे होईल ना ते होतच. सहज बोलायचे, सहज बोलले ना तरी पण यांच्याबद्दल कधी काही पण. नेहमी असं बोलत नाही ते आता, पण त्या मला इतक्या वेळा सांगतात ना मला लिहिता वाचता येत नव्हतं. पण ते बाबा कसे बोलले का, म्हणायचे? तू ज्ञानेश्वरी तुला वाचता येत नाही ना, तू फक्त बोट फिरव बोट फिरव. त्यांना रामकृष्ण इतकं चांगलं हरी, वाचता यायला जपकर, लागलं. ते अभंग पाठ आहेत आज हरिपाठ भजनाला म्हण येतात. म्हणजे असं ते बाबांचा म्हणायचे. एवढा मोठा आशीर्वाद आहे यांच्या. बघा किती आठवणी किती सुंदर खूप आठवणी आहे, खूप. होय. त्या मला नेहमी बाबांचं पहिली दुसरी खूप शिक्षण सांगत झाले पण, राहतात भरभरून, आणि नेहमी असं त्यांना भरून येतं आणि आणि तुम्ही सांगत व्यावसायिक दृष्ट्या काय करता बरं? आमचा धंदा कांदे बटाट्याचा. तुमचा व्यवसाय कांदे बटाटे. कांदे बटाट्याचा यावधी भाजी मार्केट अवदेव भाजी मार्केटला. वा. फार सुंदर. त्यांच्याच दिंडीमध्ये वाऱ्या केल्या त्यांनी. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जोडले गेले, मग हा परिवार जोडला गेला ना. नाही, आम्ही सगळेच पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे पण नाही. हो. भजनी मंडळ वगैरे, भजनी मंडळाबाबत सांगा ना कसं काय भजनी कसं भजनी मंडळ काय? पहिल्यापासून मी खूप मंडळ हुशार, कसं तयार झालं? मी उशीर आले हे पहिल्या आमच्या बसणार एक मुख्य होत्या दातेबाई हा म्हणून, हा रुक्मिणी रामचंद्र दाते, हा त्या आमच्या गुरु. म्हणजे 40 वर्षाच्या आधीपासून त्या होत्या. त्यांचं आता त्यांच्यातल्या बऱ्याच आता नाही आहेत हयात, वैकुंठवासी झाल्यात, 2-4 आहेत. त्यांची बहीण होती, अशा त्या करायच्या भजनमध्ये. जसं जसं त्यांच्यामध्ये त्यांनी स्वतःहून टाळ शिकवणं वगैरे सगळ्या महिलांना शिकवलं. आणि पारंपरिकच म्हणजे सांप्रदायिक असं आपलं जे वारकरी संप्रदाय त्याप्रमाणेच अभंग घ्यायचे. तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, एकनाथ म्हणे, असं दुसरं काही घ्यायचं नाही पदं वगैरे. म्हणजे आपलं सांप्रदायिकच भजन झालं पाहिजे आणि समयाशी सादर व्हावे. म्हणजे आज आपण कुठे भजनाला कशासाठी आलो आहे, काय कार्यक्रम आहे, त्याच्यावरच आपला थोडासा अभंग असला पाहिजे. तर गणपती आहे किंवा कुठे बारसं आहे, कुठे असं एखादा श्राद्धाचं ठेवलं आहे आपलं भजन, तर त्याप्रमाणे अभंग घेतले पाहिजे. असा त्यांचा खूप म्हणजे असा अट्टास आग्रह सगळ्यांसाठी असायचा आणि तेच आम्ही थोडंसं आता त्यांच्या मागे चालवतो. चल आता तुम्ही ना बोलता बोलता ना ज्ञानेश्वरीचं सगळ्या बघा.